मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, म्हणजेच ते त्यांचे पुत्र शनिदेवांना भेटायला जातात। त्याच दिवसाला आपण संक्रांती साजरी करतो। संक्रांतीचा पुण्यकाळ सूर्यदेव बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 मकर राशीत प्रवेश करतील। पुण्यकाळ 3:06 संध्याकाळी 6:20 म्हणजे सूर्यास्तापर्यंत राहील। महापुण्यकाळ 3:18 4:58 पर्यंत असेल। या पुण्यकाळात जप तप उपासना दानधर्म केल्यास त्याचे 1000 पटींनी फळ सूर्यदेव आपल्याला देत असतात। संक्रांतीचे स्वरूप यावर्षी संक्रांती कुमारिका असून तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केले आहे। तिने केशरी टिळा लावलेला असून तिचे वाहन वाघ आहे। तिचे उपवाहन घोडा आहे। तिने हातात गदा घेतलेली आहे, तसेच ती पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करत आहे। तिची नजर वायव्येकडे आहे। वासाकरिता तिने जाईचे फूल घेतलेले आहे। संक्रांतीने जो रंग धारण केलेला असतो तो आपल्याला वर्ज्य असतो, म्हणूनच ह्या वर्षी संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग धारण करू नये, तसेच पिवळ्या रंगाचे अन्न सुद्धा ग्रहण करू नये। संक्रांती ह्या वर्षी पायस भक्षण करत आहे, म्हणूनच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ संक्रांतीच्या दिवशी ग्रहण करणे टाळावे। पुण्यकाळात जास्तीत जास्त दानधर्म व नामजप करावे, याचे 1000 गुणा फळ आपल्याला मिळते।